अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक परिसरात असलेलं नगरपालिकेचं वाहनतळ सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील पालिकेच्या पार्किंगमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिन्याच्या पार्किंगसाठी पाससाठी पालिकेने 400 रुपये दर निश्चित केले असताना ठेकेदाराकडून तब्बल 700 रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप नागरिकांचा आहे। जास्त वसुलीला विरोध करणाऱ्या नागरिकांशी कर्मचाऱ्यानं उर्मट वर्तन केल्याचा प्रकारही समोर आलाय। तर मी मराठीत बोलणार नाही अशी भाषा वापरल्यानं वातावरण आणखीनच बिघडलं। या सगळ्या प्रकारामुळे पालिकेच्या वाहनतळ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन यावर काय कारवाई करतं याकडे अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय। मंथली पास का कितना रुपए आप लेते हो लोगों से? बस 700 रुपये लिए इनका। और आपको कितना रुपए मंजूर किया है नगर पालिका ने? वो हमको नहीं मालूम सर। 400 रुपए किया है। नहीं मालूम? 400 रुपये नहीं मालूम मेरे फिर भी को। आप जो मैं सेठ बोला तो लिए। फिर भी आप 400 के बदले 700 क्यों लेते हैं आपको? तो सेठ बोला है इतना लेने का 24 आवर्स का ही पास बनता है इधर। तो कौन सेठ है? मुकेश सिंह। मी 6 महिन्यापासून गाडी लावतोय। 700 रुपये पासाचे पैसे घेतले जातात आणि आज मी गाडी लावून गेलो होतो। मला गाडी शोधण्यात अर्धा तास गेला। माझे वडील ॲडमिट आहे दवाखान्यात आणि गाडी पण जागेवर भेटत नाही जिथं आपण लावून जातो तिथं। आणि 6 महिन्यापासून मी 700 रुपये भरतोय। काय नाव आहे तुमचं? दिनेश मल्होत्रा। आणि यांच्याशी बोलताना मी मराठीत बोलतोय आणि हे यांना मराठी येत नाही बोलतो मी मराठी बोलणार नाही। उद्धटपणाने बोलतोय तो एकदम। म्हणजे याचा जो मालक असेल त्यांनी किती मास्क केलं या 700 रुपये म्हणजे 400 रुपये फी आहे मला आत्ता कळाला। आत्ता एकाने सांगितलं 400 रुपये आहे। मी 6 महिन्यापासून 700 रुपये भरतोय। माझे 300 रुपये जास्त घेतले यांनी माझ्याकडून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।